ओबीसी उपवर्गीकरण करा, सुदर्शन बोराडे। इतर मागासवर्गीय जातीचे अ, ब, क, ड अशा 4 उपवर्गात विभाजन करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी विश्वकर्मी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य व समन्वय समितीने केली आहे। याबाबत विश्वकर्मीय समाजातर्फे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत राष्ट्रपतींच्या आदेशाने स्थापन झालेल्या जी रोहिणी आयोगाने 2019 मध्ये अहवाल पूर्ण केला तो स्वीकारून अंमलात आणावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली। विश्वकर्मा विकास महामंडळ राज्य युवा अध्यक्ष यांनी सांगितले की सरकारने ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, महाराष्ट्र शासनाकडे केंद्राकडे यासाठी शिफारस करावी। ओबीसी प्रवर्गातील काही जाती समूह सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागे आहेत, त्यामुळे आरक्षणाचे समन्वयी पुनर्वितरण आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे। यावेळी सुदर्शन बोराडे, भागवत पांचाळ, सुदाम पांचाळ, बळवंत पांचाळ, राम पांचाळ, सतीश दीक्षित, महामुनी अनंत पांचाळ, सुधाकर पांचाळ, विश्वनाथ पांचाळ, मल्लीनाथ पांचाळ, महादेव पांचाळ आदी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर, अकोला उपसंपादक। कार्यालय लातूर येथे निवेदन देण्यात आलं। लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे या संदर्भात लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिलं आहे आणि महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आणि आझाद मैदान येथे आम्ही 26 तारखेपासून अमर उपोषणाचाही इशारा या ठिकाणी दिलेला आहे। लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि हा रोहिणी आयोग लागू करावा।